मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी होत असल्याने मराठी मनाची अस्मिता जपण्याचे कार्य ज्येष्ठ शिवसैनिक कमलाकर कदम यांनी केले आहे। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ शिवसैनिक कमलाकर कदम यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तर गुढीपाडव्याचे औचित्य साधत दिनदर्शिकेचे वितरण व शोभायात्रेचे आयोजन कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली सेक्टर 15 येथे करण्यात आले होते। या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक मनोज हळदणकर, माजी नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक चैतन नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। याविषयी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आयोजकांचे कौतुक करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। मराठी नववर्ष पहिला दिवस मराठी जागलं पाहिजे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांची गुढीपाडव्याची शोभायात्रा निघते। त्यांना शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा। या शोभायात्रेत तरुण, ज्येष्ठ व युवा वर्गाने सहभाग घेत महिलांनी व पुरुषांनी मराठमोळी वेशभूषा करत भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला। तसेच यावेळी मयूर पंडित युवा प्रतिष्ठान, बाळ गोपाळ मित्र मंडळ, धर्मयोद्धा शंभूराजे युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काढलेल्या शोभायात्रेत शिवकालीन सशस्त्राचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। या संदर्भात काही मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले। आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला दीक्षा दिली ती दीक्षा घेऊनच आम्ही पुढे जातोय। आमच्याकडे कसलीही अपेक्षा नसलेले कार्यकर्ते काही न मागता फक्त शिवसेनेचे कार्य करतात। त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो आणि या गुढीपाडव्याच्या निमित्त सर्व हिंदू बांधव भगिनींना, कार्यकर्त्यांना सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। प्रथम गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो की हिंदू नववर्ष प्रारंभ होत आहे आणि या निमित्तानं प्रभाग क्रमांक 15 शिवसेना आणि युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक भगवा जल्लोष, भगवा वातावरण, खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचं स्वागत या सेक्टर 15मध्ये इतक्याच उत्साहानं पाहायला मिळालं। मी मनापासून धन्यवाद देतो इथल्या युवा सेना आणि शिवसेनेच्या पदाधिकारी विलासजी हांडे असतील, कमलाकर कदम असतील, वारे साहेब असतील, प्रणव हांडे असतील, अक्षय किंद्रे असतील, म्हणजे या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या 4 वर्ष सातत्याने दिनदर्शिकेचं वाटप तर करतायच, परंतु शोभायात्रेचं आयोजन आणि या शोभायात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राचा अनमोल ठेवा जतन करण्याचं ज्यांनी काम केलं त्यांच्या खेळाला या ठिकाणी वाव दिला जातो। आणि हा ठेवा म्हणजे इथल्या तरुण वर्गाला एक आदर्श आहे की शिवाजी महाराजांच्या काळातली जी शस्त्रास्त्र आहे ती जवळून पाहण्याची संधी या ठिकाणी मिळते। म्हणून इथल्या पदाधिकाऱ्यांना कमलाकर कदम आणि विलासजी हांडे साहेब त्यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व युवा वर्गाचं ते खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये शिवसेनेचा असंवेद रचण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, परंतु ते फारसे यशस्वी झाले नाही। परंतु प्रभाग क्रमांक 15मध्ये एक गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सातत्यानं काही ना काही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत आणि त्यांच्यात कामाला करतात किंवा त्यांना शाबासकी देतात। या ठिकाणी नक्कीच पदाधिकारी म्हणून किंवा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी संधी मिळते आणि त्यांच्या प्रत्येक कार्याचा साक्षीदार होण्याची संधी मिळते। म्हणून मला स्वतःला भाग्यवान समजतो आणि या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। अशीच कामं जनतेची करत राहा जेणेकरून या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या आम्ही फळाची कसली प्रकारची अपेक्षा करत नाही, परंतु का करू नये असं सुद्धा काही वेळा प्रश्न निर्माण होतो की जी काम करतात त्या कामाच्या उहापोह न करता खऱ्या अर्थानं शिवसेना वाढवण्याकरता प्रामाणिक प्रांजळपणे प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना इथल्या जनतेने न्याय द्यावा ही सुद्धा प्रांजळ भूमिका आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्तानं बोलून दाखवत आहे। आणि खऱ्या अर्थानं शिवसेना वाढवणाऱ्या इथल्या सेक्टर 15 प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या सुखदुःखामध्ये तर आम्ही जनतेच्या सोबत आहोतच, पण त्याच्याही कार्यक्रमामध्ये आम्ही प्रत्येक आमचा इन्व्हॉल्वमेंट असेल आणि त्याला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे। आणि मी पुन्हा एकदा धन्यवाद देईन की चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, असंच काम जनतेच्या घरापर्यंत जाऊन सातत्यानं करत राहावं अशा प्रकारची शुभेच्छा आजच्या नवदिवसाच्या निमित्तानं देतो। आणि दिनदर्शिकेचं एक संकल्पना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून राबवत आहेत। हिंदू नववर्ष आजपासून प्रारंभ होतं आहे, याची जाणीव ठेवूनच ही मंडळी काम करत आहेत। त्या दिनदर्शिकेच्या निमित्तानं सुद्धा आम्ही त्याला धन्यवाद नमस्कार सर्वांना, गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या
जसं वर्ष वाढत जाते तसं लोकांचा प्रतिसादही वाढत जातो आहे आमच्याकडे. आणि अशी इच्छा आहे की सगळ्यांनी अजून भरपूर प्रमाणात हे व्हावं. जशी मराठी संस्कृती हळूहळू सगळे आपली मुलं वगैरे सगळे इंग्लिश मिडियमला घालून मराठी लोकसंस्कृती जशी पाठी पडायचं हे चाललं आहे. तर आमचा हाच उपक्रम आहे की सगळ्यांनी मिळून मराठी माणसाने मिळून मराठी सण मराठी सगळे कार्यक्रम असे एकत्र येऊन साजरे करावेत आणि ही प्रथा अशीच वर्षानुवर्ष युगेनुयुगे चालावी मराठी पिढीची. त्यासाठी खूप आमचे प्रयत्न चालू आहेत आणि तसेच तुमच्या सगळ्यांची साथ असल्यामुळे आमचे सगळे उपक्रम. माझं नाव साक्षी संजय. माझ्याकडून सर्वांना गुढीपाडव्याच्या सणापासून हार्दिक शुभेच्छा. बोलण्याप्रमाणे उपक्रमाचं चालू आणि लेझिमचं आम्ही जस्ट कालच ठरवलं आणि नवीन वर्ष आम्ही पण स्टार्ट केलं. आमचं पण पहिलंच वर्ष आहे लेझिमचं. पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून प्रतिसाद मिळून ह्याच्यापेक्षा चांगलं व्हावं असं आम्ही प्रयत्न करतो. पूर्ण